माननीय श्री मोहनजी भागवत यांचं आगमन संस्थेमध्ये झालेलं आहे। आपण थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे की आपले मोबाईल फोन्स कृपया सायलेंट मोडवर ठेवावेत। सर्वांना अजून एक महत्त्वाची सूचना, ज्यांना पटांगणावर बसायला जागा नसेल त्यांची सोय गोखले सभागृह आणि पु ल देशपांडे सभागृह इथे स्क्रीन सुद्धा लावलेला आहे। सो तुम्ही बघू सुद्धा शकता, जे काय बोलतील ते ऐकू सुद्धा शकता। सो दोन्ही सोय पु ल देशपांडे सभागृह आणि गोखले सभागृहामध्ये केलेली आहे। श्री मुकुंदराव चितळे यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना घेऊन स्टेजवरती यावं। माननीय श्री मोहनजी भागवत प्रथम टिळकांच्या पुतळ्याला हार घालून त्यानंतर दीप प्रज्वलन करतील। मी मुकुंद चितळे यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्यास विनंती करावी। मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो। आपण कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करणार आहोत। मी संगीता साने यांना विनंती करतो की राष्ट्रगीत म्हणण्यासाठी त्यांनी स्टेजवरती यावं। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। सुस्वागतम आणि नमस्कार। व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित श्रोते या सर्वांचे मी आलोक हर्डीकर हार्दिक स्वागत करतो। लोकमान्य सेवा संघ या आपल्या संस्थेने नुकतेच 101व्या वर्षात पदार्पण केले आहे। त्यानिमित्त आयोजित केलेले विशेष व्याख्यान आणि वक्ते आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या संघटनेचे सरसंघचालक माननीय श्री मोहनजी भागवत। आम्ही अतिशय भाग्यवान समजतो की हा दुर्मिळ योग आज जुळून आला आहे। सेवाभावी वृत्तीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर संघ भावनेने कार्यरत राहणे हा दोन्ही संस्थांमधील समान दुवा आहे।
सामाजिक परिवर्तन ही प्रक्रिया सतत सुरू राहणारी आहे. हे परिवर्तन घडण्याने स्वयंसेवी संस्था प्रगल्भ होतात. हे इतिहासात सातत्याने घडतच आलेले आहे. मग आजही अशा परिवर्तनासाठी झटणाऱ्या संस्थांचे कार्यकर्ते कसे असावेत? तर राष्ट्राच्या नवोत्थानासाठी वेळ देण्यास सिद्ध असणारे आणि दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली योग्यता संपादन करण्यास तयार असणारे. आणि म्हणूनच सामाजिक परिवर्तन संस्थांची भूमिका हा आजचा व्याख्यानाचा विषय आहे. राष्ट्रकार्यार्थ समर्पित अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत आज या विषयावर आपणा सर्वांस मार्गदर्शन करणार आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंदराव चितळे यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. नमस्कार. मी मुकुंद मनोहर चितळे, लोकमान्य सेवा संघाचा अध्यक्ष या नात्याने सरसंघचालक मोहनजी भागवत आणि आपणा सर्व बंधू भगिनींचे सभेत स्वागत करतो. 11 मार्च 1923 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने पुढील शतकात पदार्पण केले आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण विनायक दामोदर सावरकर या पटांगणात जमलो आहोत. ही संस्था पुढील शतकाची वाटचाल सुरू करताना आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता डॉक्टर मोहनराव भागवत मुद्दामून मुंबईत आले, हे आमचे परमभाग्य आणि या संस्थेची पुण्याई. मागील शतकात 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन झाले. त्यावेळी विलेपार्ले येथे राहणाऱ्या काही सामान्य परंतु विचारांनी असामान्य असणाऱ्या व्यक्तींनी 17 ऑक्टोबर 1920 रोजी एक सभा घेतली आणि लोकमान्यांचे विचार व आदर्श समाजापर्यंत पोचत ठेवण्यासाठी काहीतरी करत राहिले पाहिजे असे ठरले. त्यानुसार 9 जून 1921 रोजी पार्ले टिळक विद्यालय या नावाने संस्था सुरू झाली आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. काही दिवसांनी त्या मंडळींच्या मनात आलं की फक्त क्रमिक शिक्षण देऊन पुरणार नाही, परंतु समाजाची सर्व प्रकारे उन्नती करायची असेल तर इतर क्षेत्रातही काम करणं आवश्यक आहे. आणि त्यानुसार 11 मार्च 1923 रोजी या संस्थेची स्थापना झाली. गेले 100 वर्ष ही संस्था वेगवेगळ्या शाखांद्वारे समाजाभिमुख काम करत आहे. लहान मुलांसाठी बालसंगोपन केंद्र, मुलांसाठी व मोठ्यांसाठी व्यायामशाळा, बालक पालक मार्गदर्शन केंद्र, कर्णबधिरांसाठी वेगळं एक केंद्र, गुंतवणूक केंद्र असे वेगवेगळे आयाम या वेगवेगळ्या शाखांतर्फे चालत असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा केंद्र, या वयात जेव्हा मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि कायदेशीर सल्ल्याची अतिशय जरूर असते, त्यावेळी या सर्व वयोवृद्धांना आम्ही वैयक्तिक सल्ला देऊन त्यांच्या व्यवस्थापनाची व्यवस्था करतो. एक वृद्धाश्रम पण कार्यरत आहे आणि जवळजवळ 80,000 पुस्तकं असलेली एक वातानुकूल ग्रंथालय आहे. गेल्या 100 वर्षात बदलणाऱ्या परिस्थितीप्रमाणे या संस्थेने वेगवेगळ्या शाखा सुरू केल्या आणि सध्या एकूण 22 शाखा कार्यरत आहेत. संस्थेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन वेगवेगळ्या विषयांमध्ये जनजागृती करणे व जनहितार्थ झटणे हे संस्थेचं धोरण आहे. सेवा करावया लावा देवा हा योग्यचा कर, हे मोरोपंतांनी लिहिलेल्या काव्यातलं एक वाक्य घेऊन हे ब्रीदवाक्य म्हणून या संस्थेने पाळलेलं आहे. संस्थेने 1926 साली श्री समर्थ रामदास, श्री शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक ही त्रिमूर्ती आराध्य दैवत म्हणून स्वीकारली आणि त्यावेळेचे लेख चालले तेव्हा असं एक लक्षात आलं की त्या चित्रात दाखवलं आहे की मागे स्वराज्य वृक्ष आहे आणि त्या स्वराज्य वृक्षाच्या रक्षणासाठी श्री समर्थ रामदास म्हणजे जे धर्माचं प्रतीक आहे, श्री शिवाजी महाराज म्हणजे जे शक्तीचं प्रतीक आहे आणि लोकमान्य टिळक म्हणजे बुद्धीचं प्रतीक आहे. या तिन्ही प्रतीकांच्या माध्यमातून या तिन्ही शक्ती समाजाला बळ देण्यासाठी आवश्यक आहे असं त्यावेळी त्यांना वाटलं
आणि आपण आज जर विचार केला तर आजही लक्षात येतं की त्या शक्ती आजही आपल्याला आवश्यक आहेत. या संस्थेमध्ये दरवर्षी गणपती उत्सव साजरा होतो. गतवर्षी गणपतीची 100 वर्ष साधारण 1919मध्ये साजरी झाली आणि 7 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणहून या संस्थेला भेट दिली आणि गणपतीचे आशीर्वाद घेतले. जणू काही पूर्ण देशातील जनतेने संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. थोडासा विचार केला तर असं लक्षात येतं की अशा प्रकारच्या संस्था जेव्हा कार्यरत असतात तेव्हा मान्यवर व्यक्ती काही पुढे येतात, एखाद्या विषयाला काम धरून काम सुरू करतात, त्यांच्याबरोबरनी काम करणारी माणसं ती संस्था वाढवायला हातभार लावतात. परंतु जर योग्य वेळी त्याच प्रकारची त्याच विचारांची माणसं मिळाली नाही तर त्या संस्था हळूहळू आपल्या कामाच्या प्रगतीमध्ये थोड्याशा कमी पडतात. काही वेगळ्या प्रकारच्या संस्था असतात की काही विचार घेऊन सुरू करतात. तशा विचारांनी माणसं एकत्र येतात आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये अतिशय छानपणे काम करत राहतात. त्याच विचारांची माणसं त्यांना जर जोडली गेली तर ते काम सुरू राहतं. त्या विचारांची माणसं बरोबर नाही आली तर त्या कामाच्या प्रगतीमध्ये परत काहीतरी अडचण निर्माण होते. काही इतर गोष्टी बघितल्या तसं लक्षात येतं की सामाजिक काम हे थोडंसं फावल्या वेळचं काम आहे. लष्करच्या भाकऱ्या आहेत आणि जसा वेळ मिळेल तसं आम्ही हे करू अशा प्रकारची भावना काही ठिकाणी दिसते. परंतु हे काम करताना आपण अधिक कार्यक्षम राहिलं पाहिजे आणि परिणामकारक काम केलं पाहिजे ही भावना काही ठिकाणी दिसत नाही. मग अशावेळी जी माणसं येतील त्यांना बरोबर घेऊन जमेल तेवढं काम करायची पद्धत पडून जाते. काही ठिकाणी थोडी माणसं एवढी बलवान होतात की हळूहळू त्या ठिकाणी संस्थेपेक्षा ती माणसंच मोठी व्हायला लागतात आणि सर्वसाधारणपणे जिथे संस्थेपेक्षा माणसं मोठी होतात त्या संस्थेची कामं हळूहळूपणे कमी होत जातात. अशा सर्व सामाजिक संस्थांचा प्राथमिक उद्देश बघितला तर तो नेहमी समाजोपयोगी काम करणे हा असतो. काही वर्षांपूर्वी घराघरातून जे संस्कार दिले जायचे ते संस्कार करण्याची पद्धत हळूहळू बदलत चाललेली दिसते. त्यामुळे अशा सर्व गोष्टी पुढच्या पिढीला अवगत करून देण्यासाठी शिक्षण संस्थांना अधिक श्रम घेण्याची आवश्यकता वाटते. त्याचप्रमाणे इतरही अनेक संस्था वेगवेगळ्या प्रकारे पिढीला घडवण्याचे काम करू शकतात. लोकमान्य सेवा संघाने नेहमीच लोकजागृती करणे व जनहितार्थ झटणे याला प्राधान्य देऊन वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. विलेपार्ल्यामध्ये अनेक संस्था शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक संस्थेचा कार्यक्रम वेगळा दिसला तरी सगळ्यांचा उद्देश समाज उपयोगी काम करणे हाच असतो. आपापल्या कार्याने जमेल तेवढ्या प्रमाणात समाजाच्या गरजा पूर्ण करणे हे काम या संस्था करत असतात. जसं म्हटलं आहे की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. या संस्थेने पुढील शतकाची वाटचाल करताना बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी विचारविनिमय केला. या सर्वच क्षेत्रात अतिशय प्रभावीपणे समाजव्यापी विषय घेऊन समाज कल्याणासाठी सतत नाविन्याची काम करणारी संस्था म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि अशा संस्थेच्या प्रमुखपदी असलेले कृतिशील विचारवंत डॉक्टर मोहनराव भागवत हे जेव्हा आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शनाला येणार असं कळलं त्या संस्थेतल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अतिशय आनंद द्विगुणित झाला. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने भाग्याचा दिवस असा आहे की आज अशी पावलं आपल्या संस्थेत इथे आलेली आहेत. शेवटी एवढंच म्हणेन की प्रत्येक संस्थेला आपल्या कुठल्या कार्याला आपण वाहून घेणार आहोत हे ठरवता आलं पाहिजे. त्यासाठी काहीतरी तत्त्व निश्चित करता आलं पाहिजे. त्या तत्त्वाप्रमाणे आपण कुठल्या पद्धती अवलंबून करणार आहोत त्या लक्षात यायला पाहिजे. त्याप्रमाणे कार्य करता आलं पाहिजे. हे जर कार्य करता आलं तर त्यातनं जी समृद्धी येते ती मानवी समृद्धी अतिशय मोठ्या प्रकारची राहते. तत्वात संजयते नीती नित्या सत्कृती जायते कृती ददादी समृद्धम तत्वम सिद्ध्यादी कारणम. लोकमान्य सेवा संघ या
संस्थेच्या दृष्टीने आजचा परमभाग्याचा दिवस आहे की संस्थेने, आणि तिथे मी असं म्हणेन की निव्वळ या संस्थेने नाही, आपण सर्व प्रकारची जी कामं करणार इथे अनेक माणसं उपस्थित आहे. आपण सगळ्यांनी यापुढे कसं काम करावं हे सांगण्यासाठी जे प्रत्यक्ष काम करतात आणि अनेक लोकांना मार्गदर्शन करतात, उद्युक्त करतात, अशा व्यक्तीकडनं आपण सगळे ऐकायला उत्सुक झालेलो आहोत. त्यामुळे एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद मुकुंदजी. आता प्रमुख वक्ते डॉक्टर श्री मोहनजी भागवत यांचा परिचय करून देतील लोकमान्य सेवा संघाचे संघ कार्यवाह श्री महेश काळे. नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय महोदयरावजी, आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळेजी, आमचे कार्याध्यक्ष उदय तारदाळकर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्यावर यांचा परिचय करून त्याची जबाबदारी साकारलेली आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं उत्तुंग आहे की त्यांचा परिचय काय करून द्यायचा हाच माझ्यापुढे प्रश्न पडला. त्यामुळे मी मोहन भागवत ते डॉक्टर मोहनराव भागवत संघचालक इथपर्यंत त्यांचा प्रवास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. 11 सप्टेंबर 1950 साली चंद्रपूर येथे जन्म झालेले, लोकमान्य टिळक विद्यालयातून त्यांनी शिक्षण घेऊन जनता विद्यालयातून त्यांनी BSc पदवी ग्रहण केली. त्यानंतर नागपूर वैद्यकीय विद्यालयातून त्यांनी पशुविज्ञान व पशुसंवर्धन या विषयात पदवी मिळवली आणि एकीकडे त्यांनी RSSचं काम चालूच केलेलं होतं. आणि साहजिकच होतं कारण त्यांचे वडील मुकुंदराव चंद्रपूरच्या झोनचे RSSचे कार्यवाह होते, तर आई मालतीताई RSSच्या महिला विंगच्या कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे त्यांचा साहजिकच या वाच्यात सहभाग सुरू झाला. 1975 साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केली. त्यामुळे त्यांना त्यांचं कार्य अंडरग्राऊंड करायला लागलं. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आता अंडरग्राऊंड राहिल्यामुळे आपल्याला पुढचा पोस्ट ग्रॅज्युएशन करता येणार नाही, म्हणून त्यांनी तो नाद सोडला आणि संपूर्ण वेळ आपल्या RSSच्या कार्यालाच वाहून घेतला. ते RSSचे प्रवर्तक बनले. 1991 ते 1999 काळात अखिल भारतीय शारीरिक प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. नंतर ते अखिल भारतीय प्रचारक झाले. 2000 साली भागवत सरांची कार्यवाह म्हणून निवड झाली आणि 21 मार्च 2009ला त्यांनी सुदर्शन यांच्या नंतर सरसंघचालक या पदाचा भार स्वीकारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते 6वे सरसंचालक आहेत. डॉक्टर हेडगेवार व गोलवल गुरुंची यांच्यानंतर झालेले ते सर्वात तरुण कार्यकर्त्यांपैकी ते एक आहेत. 1917 साली नागपूर विद्यापीठाने दीक्षांत समारंभात त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. त्यानंतर त्यांनी भारतभर आणि विदेशात भ्रमण सुरू केलं. आज आपण बघतो की राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या जवळजवळ जगभर शाखा पसरलेल्या आहेत. त्याचं अध्यक्ष यांच्यात जातं बघ. त्यांनी राजकीय पक्षीय राजकारणापासून RSS हा नेहमीच वेगळा ठेवला, कधी ते मिक्स करू होऊ दिलं नाही. त्यामुळे कुठेही जरी अडचण असली, कुठेही धोका असला तर RSSचे लोक पहिल्यांदा इकडे धावून जातात आणि आपलं कार्य सुरू करतात. तेव्हा ते कुठला पक्ष आहे, कुठलं राज्य आहे, काही बघत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की आज राजकारणाच्या दलदलीत जे आपण कमळं उगवलेले बघतो त्यातलं बरेचसं शरीर त्यांना जातं, पण कधी ते त्यात अडकून राहिले नाहीत, कायम स्वतःच्या चालीने चालत राहिलेले आहेत. आपली मनापासून इच्छा असली की नियती आपल्याला मार्ग दाखवत असते, तशी आमची मनापासून इच्छा होती भागवत सरांना एकदा आपण इथे बोलवावं आणि त्याप्रमाणे असा योग जुळून आला आणि आमची 101 वर्षाची पुण्य कामाला आली आणि आज ते आपल्याकडे प्रत्यक्ष आलेले आहेत. आपण एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंदराव चितळे यांना विनंती करतो की माननीय डॉक्टर श्री मोहनजी भागवत यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं.
कार्याध्यक्ष श्री उदय तारदाळकर यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचं सन्मान चिन्ह प्रमुख पाहुण्यांना द्यावं. मुकुंदराव चितळे यांना पुन्हा विनंती करतो की लोकमान्यांचा अर्ध पुतळा देऊनही त्यांचं स्वागत करावं. श्री महेश काळे त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत. धन्यवाद. आणि ज्यांचे विचार ऐकण्यात आपण सगळे उत्सुक आहात, मी डॉक्टर श्री मोहनजी भागवत यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन आपणास करावे. धन्यवाद. लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय मुकुंदराव चितळेजी, कार्याध्यक्ष श्रीमान तारदाळकरजी, उपस्थित सर्व सज्जन आणि माता भगिनी, संघाच्या कार्याबद्दल, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही, लोकमान्य सेवा संघाच्या कार्याबद्दल जे अध्यक्षांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की बऱ्याच बाबतीमध्ये समान धर्मा अशा प्रकारची स्थिती या दोन्ही संघांची आहे. त्याच्यामुळे इथे मी आलो, संघ मोठा झाला आहे म्हणून वेळ कमी मिळतो म्हणून आलो, हे कदाचित अप्रूप असेल, पण बाकी अर्थाने ते काही अप्रूप नाही, अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. मी लोकमान्य टिळक विद्यालय नावाच्या शाळेत शिकलो. तिथे टिळक पुण्यतिथीचा दरवर्षी कार्यक्रम होत असे आणि आम्ही सगळी शाळकरी मुलं दरवर्षी त्या 4 ओळी म्हणत असू. टिळकांच्या बद्दल त्वदीय गुणसंकीर्तन ध्वनी सुरम्य कर्मी पडो, स्वदेश हितचिंतना विण दुजी कथा नावडो, तुझ्या समची आमची तनुही देशकारी पडो. आपल्याला हे माहीत असेल, एखाद वेळेस डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र वाचलं तर त्यात आहे की तरुण वयात डॉक्टर हेडगेवार मुद्दाम टिळकांना भेटायला गायकवाडवाड्यात आले पुण्यात. 2-3 दिवस थांबून त्यांच्याशी चर्चा केली आणि लोकमान्य टिळकांच्या विषयी असीम आदर मनात घेऊन त्यांच्या प्रेरणेने त्यांनी त्यावेळचं त्यांचं सार्वजनिक काम हे पुढे चालवलं. नागपुरात सुद्धा टिळक गटाचे म्हणून ते ओळखले जायचे. लोकमान्य टिळकांची प्रेरणा ही संघ निर्मात्याच्याही सगळ्या जीवनाच्या मुळाशी कुठेतरी कारणीभूत होती आणि तीच प्रेरणा लोकमान्य सेवा संघाची आहे. समान धर्मा या दृष्टीनेच मी इथे उभा आहे. मार्गदर्शन वगैरे करणार नाही मी, कारण समान धर्म असल्यामुळे त्या समान प्रेरणेच्या प्रकाशात जो मार्ग दिसतो तो सगळ्यांना सारखाच दिसतो. त्याच्यामुळे जो अनुभव मला मिळतो सगळीकडे फिरताना, त्याच्या आधारावर काही गोष्टी चिंता न करता मी इथे ठेवणार आहे. परिचय जो कोणी येईल त्याचा चांगलाच करून द्यायचा असतो असा शिरस्ताच आहे. त्याच्यामुळे त्याच्यात अशी अतिशयोक्ती ही असतेच. मी उंच उत्तुंग वगैरे नाही आहे, मला जी खुर्ची दिली आहे ती उत्तुंग आहे. म्हणून मी एक कार्यकर्ता या नात्याने मला जे जाणवतं ते मांडणार आहे. समाजाच्या परिवर्तनात संस्थांची भूमिका,
समाजाचं परिवर्तन हे कशाला पाहिजे? आज आपण हा विचार करणं आणि सांगणं हे दोन्ही आवश्यक आहे. कारण आज आपण सगळ्या गोष्टी आउटसोर्स करतो, सगळ्या गोष्टींचा ठेका देतो. असं होतं. कुणाला तरी समोर करतो आपण, मग राजकारणात निवडून देतो, अन्य ठिकाणी संस्था असं काम करतात तर त्यांना समर्थन करतो आणि अपेक्षा करतो की सगळी जी कामं आपण सर्वांनी करायला पाहिजेत ती त्यांनी केली पाहिजे. घरासमोर कचरा पडलेला आहे तर आपण कॉर्पोरेशनला शिव्या देऊ, पण आपल्या घरासमोरचा कचरा आपण साफ नाही करणार. सगळ्या गोष्टींचं कोणाला तरी, जसं आपण घरी एक ड्रायव्हर ठेवतो, कार असेल तर, बाग असेल तर माळी ठेवतो, कपडे धुवायला कोणीतरी लॉन्ड्रीवाला पकडतो, तसा देशाचं काम करायला कोणीतरी नेता आपण ठेवतो. अशा प्रकारची एक मानसिकता झालेली आहे. परंतु असं कधीच होत नाही. हे खरं आहे की महाभारतात असं म्हटलं आहे, राजा कालस्य कारण. पण तेव्हाही आणि आत्ताही काळाचं कारण जरी राजा असला तरी राजा होतो याला कारण कोण आहे? याला कारण सामान्य माणूस आहे, म्हणजे समाज आहे. आणि त्यामुळे समाजाने ज्याला राजा केलं त्यांनी राज्यकारभार चालवला. हे पूर्वीपासून आहे. समाजाने ज्याकरता त्याला राज्यकारभार हातात दिला त्याकरता त्यांनी तो राबवला नाही तर समाजाने त्याला पाय उतारसुद्धा केला आहे. सगळ्या जगभर असं आहे. जे प्रगत देश आपण म्हणतो, प्रगत झाले आजही काही आहेत, 3-4 देश जगात सगळ्यात पुढे असलेले देश असं आपण म्हणतो. त्या जागेवर आता भारतही जाणार असं लोक म्हणतात. पण असेही आहेत की जे प्रगत झाले आणि खाली पडले. आपल्या मराठीमध्ये प्रकाशित झालेली एक पुस्तकांची मालिका योजनेने झाली की आपोआप झाली माहीत नाही, पण नाझी भस्मासुराचा उदयास्तपासून तर वोल्गा जेव्हा लाल होतेपर्यंत सगळी जर ती सिरीज वाचली तर आपल्याला अशा देशांच्या उत्थानाचा आणि ज्यांचं झालं त्यांच्या पतनाचा इतिहासही कळतो. त्याच्यामध्ये हे लक्षात येतं की हे उत्थान आणि पतन हे जनतेच्या उत्थान पतनाशी जास्त संबंधित आहे. आणि त्याच्यामुळे जसा समाज असेल तसा राजा. पीपल गेट दी गव्हर्नमेंट दे डिझर्व, हेही तितकंच खरं आहे. आणि म्हणून देश मोठा व्हायचा असेल तर समाज मोठा झाला पाहिजे. फार पूर्वी मी पुस्तक वाचलं 80च्या दशकात दी इनक्रेडिबल जपानीज. जपान तेव्हा फार पुढे होता. 2 प्रमुख औद्योगिक शहरं दुसऱ्या महायुद्धात ज्यांची बेचिराख झाली, अमेरिकेच्या वर्चस्वाखाली तेव्हापासून राहावं लागलं सतत. आपल्याबरोबरच त्यांचं हे नवं जीवन सुरू झालं, एका अर्थाने परतंत्र जीवन. परंतु त्या अमेरिकेच्या दडपणाखाली वावरायच्या अवस्थेत सुद्धा कितीतरी मजल मारून जपान पुढे गेला. अमेरिकेच्या वर्चस्वापासून मुक्त झाला, जगातल्या बाजारांचा राजा झाला आणि स्वतःची सेनासुद्धा उभारू लागला. म्हणून जगाने त्याचा अभ्यास सुरू केला. तर 2 समाजशास्त्रज्ञ आणि 2 अर्थतज्ञ यांनी मिळून लिहिलेलं पुस्तक आहे ते दी इनक्रेडिबल जॅपनीज. त्या विषयाच्या तांत्रिक सगळ्या उहापोहानंतर त्यांनी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर 9 निष्कर्ष दिले आहेत. त्या 9 निष्कर्षापैकी पहिल्या 5चा राजाशी काही संबंध नाही. पहिला निष्कर्ष असं म्हणतो की जपानची इतकी मोठी उन्नती झाली याचं कारण जपानचे लोक हे देशभक्त आहेत. दुसरं कारण तो सांगतो, देशभक्त आहेत याचीच अधिक फोड करून
की जपानचे लोक हे आपल्या देशाकरता कोणत्याही प्रकारचं साहस करायला तयार असतात. तिसरं कारण तो म्हणतो जपानचे लोक आपल्या देशाकरता कशावरही पाणी सोडायला तयार असतात, त्याग करायला तयार असतात. चौथं कारण तो म्हणतो की जपानचे लोक हे आपल्या एकट्याच्या उन्नतीचा विचार करत नाही, कमीत कमी आपल्या गावाच्या उन्नतीचा विचार करून आपलं करिअर ठरवतात. आणि पाचवी गोष्ट तो म्हणतो की जपानचे लोक अनुशासित आहेत. आता या पहिल्या 5 गोष्टीचा अर्थकारणाशी किंवा राज्याशी काही संबंध नाही. या सगळ्या देशांच्या उत्थानात आणि पतनात तुम्हाला हे सगळं दिसून येईल. ही गोष्ट सत्य आहे की समाज जसा असेल तसं होतं. दुसऱ्या महायुद्धात तह करायची वेळ आली इंग्लंडवर, जर्मनीशी. बेल्जियम पडलं. डंकर्कमधून लोक काढता काढता पुरेवाट झाली. कुठल्याही प्रकारचं लष्करी सामर्थ्य नव्हतं, संपलं. आणि आपल्या पक्षातलेच सगळे सहकारी सल्ला देत आहेत की तह करा, नाहीतर फार मोठा विनाश होईल. शेवटी चर्चिल नाईलाजानी आपल्या सहकाऱ्यांना म्हटलं त्यांनी की ठीक आहे, तहाचा मसुदा तयार करा, मुसोलिनी मध्यस्थीला तयार आहे, त्यांना कळवा की तुम्ही मध्यस्थी करा. इंग्लंडचे बादशाह भेटायला आले चर्चिलला आणि त्यांनी त्यांना म्हटलं की तू उद्धट स्वभावाचा आहे म्हणून मला की तू आवडत नाहीस, पण तहाची तयारी चाललेली आहे असं मला कळलं, तर तुझं आकलन असं आहे का तह केला पाहिजे. तर चर्चिल म्हणाला की माझ्या आकलनाचा प्रश्न नाही, मी जर तह केला नाही तर मला हे काढून टाकतील, मी पंतप्रधान राहणार नाही. सगळेजण तह करायच्या मताचे आहेत. तर बादशाह त्यांना विचारतो तुला निवडून कोणी दिलं? तुझ्या सहकाऱ्यांनी दिलं, तो इंग्लंडच्या लोकांनी दिलं. मग ज्यांनी तुला निवडून दिलं त्यांना एकदा विचारून ये. मग लोकलमधून चर्चिलनी प्रवास केला, म्हणजे ट्यूब रेल्वेमधून. आणि तिथे त्याला जे लोक भेटले ते आश्चर्यचकित झाले, पंतप्रधान कसा काय युद्धाच्या काळात ट्यूब रेल्वेमध्ये प्रवास कसा काय करतो आहे. तर मग त्यांनी चर्चिलनी म्हटलं त्यांना की समजा असं जर कोणी म्हटलं की बाबा फार कठीण आहे, आता जर आपण शरण नाही गेलो तर मरणच आहे, आणि म्हणून आपल्या इथे जिथे जिथे युनियन जॅक फडकतो आहे तिथे तो काढून जर्मनीचा झेंडा यावा, आपण तह करावा, असं तुम्हाला कोणी म्हटलं तर तुमची प्रतिक्रिया काय? तर तो एक सामान्य माणूस म्हणतो बिलकुल नाही, बिलकुल नाही. आम्ही आमच्या स्वयंपाकघरात जी काय शस्त्र सापडतात आम्हाला, चाकू बिकू, ते घेऊन लढू, आम्ही त्यांना पिकॅडिलीपर्यंत येऊच देणार नाही. हे लक्षात चर्चिलच्या आलं, जनता कोणत्या निर्धाराने उभी आहे आपल्या मागे. आणि पार्लमेंटमध्ये जाऊन त्यांनी एकदम उलटं भाषण केलं. ते जे प्रसिद्ध भाषण आहे, आम्ही जमिनीवर लढू, पाण्यात लढू, आकाशात लढू, आणि यांनी भागणार नसेल तर आमची नवी पिढी तिला विदेशात पाठवून तिथे ती मोठी होईल आणि युद्ध चालवेल, पण आम्ही शरण जाणार नाही. नंतर महायुद्ध संपल्यानंतर चर्चिलचा सत्कार झाला, त्यात त्याची खूप स्तुती करण्यात आली. त्यावेळेला उत्तरामध्ये तो असं म्हणाला की मला तुम्ही लायन ऑफ इंग्लंड म्हटलं, मी गर्जना केली ही गोष्ट खरी आहे, पण मी फक्त गर्जना केली, सिंह तर तुम्ही आहात, मी तुमच्या वतीने गर्जना करत होतो. हे इतिहासात घडलं आहे, हे वर्तमानात सुद्धा असंच आहे, भविष्यातही असंच राहणार आहे. ज्या देशाचा सामान्य माणूस मोठा तो देश मोठा, आणि म्हणून समाज प्रबोधनाचं खूप महत्त्व आहे. आणि टिळकांची प्रेरणा गीता होती. त्या गीतेमध्ये भगवंताने हेच म्हटलं, हे मी सगळं करतो कशाकरता करतो? लोकसंग्रहाकरता करतो. जनांचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला,
जन ठाई ठाई तुंबला, म्हणजे काय आठवत नाही, पण सर्वनाशाचा अर्थच काहीतरी आहे. लोकसंग्रह म्हणजे लोकांना उन्मार्गगामी बनवू द्यायचं नाही, सन्मार्गगामी बनवायचं. लोकांना सन्मार्ग आपणहून कळत नाही, कारण तेवढा विचार करण्याची कुवत नसते. मी आणि माझं कुटुंब एवढ्यापुरतं ते पाहू शकतात, पण सगळा विचार त्यांना करता येत नाही, अशी क्षमता सगळ्यांची नसते. म्हणून ज्यांना ही क्षमता आहे, जे थोडाफार असा विचार करतात, करू शकतात, त्यांचं हे कर्तव्य असतं की त्यांनी हा समाज तयार केला पाहिजे, तर देश चांगला राहतो. आणि देश सगळे चांगले असले तर विश्व चांगलं राहतं. सगळ्यांना तसं करण्याकरता आपलं घर पहिल्यांदा नीट करायचं, आणि ते नीट करण्याकरता अशा व्यक्तींची भूमिका असते. आणि व्यक्ती जर अशा असतील तर त्या केवळ व्यक्ती राहत नाहीत, त्या व्यक्ती संस्था स्थापन करतात, कारण एकट्याने करायचं काम नाही. समान विचारी लोक एकत्र येतात आणि ते काहीतरी चळवळ सुरू करतात. ते तसं असलंच पाहिजे. समाज परिवर्तनात सर्वांची भूमिका आहे आणि संस्थांची फार मोठी महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कारण समाजाला शिक्षण मिळतं 3 ठिकाणून मिळतं. शाळा कॉलेजातून मिळतं शिक्षण, त्याचं स्थान फार कमी आहे. ते शिक्षण जीवनभर मिळत नाही आणि ते शिक्षण सदा सर्व काळ मिळत नाही, पण त्याच्यातूनही काही शिक्षण मिळतं. पोट भरायचं शिक्षण हे मिळालं न मिळालं तरी व्यक्तीच्या कर्तृत्वावर तो किती करू शकतो हे अवलंबून असतं. त्याच्यामुळे न शिकतासुद्धा लोक बिल्डिंगा बांधतात आणि शिकूनही बिल्डिंगा बांधणाऱ्यांच्या घरी नोकरी करतात, असं आपण पाहतोच. परंतु शिक्षणातून सामाजिक बांधिलकीची जाणीव होणे, आम्ही आणि आपले कोण ह्याची नीट ओळख होणे, पोट भरण्याच्या पलीकडे काहीतरी चांगलं ध्येय मिळणे, हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे. तेवढ्यापुरतं शिक्षणातून मिळतं. परंतु महत्त्वाचं शिक्षण म्हणजे मुळात मानसिकतेचा जो पाया, तो पाया घरात घडतो. 3 वर्षाचं वय होतपर्यंत त्या बालकाची प्रवृत्ती निश्चित होते. त्याच्या आधारावर पुढचे 7-8 वर्ष त्याचा स्वभाव बनतो. मग बनत असताना त्याच्या मनात अनेक प्रश्न येतात. तर वयाच्या साधारण 20व्या वर्षापर्यंत त्याचा उहापोह चालू असतो. हे जे मला घरातून मिळालं आहे ते खरं आहे की नाही, ते टिकेल की नाही, जगात चालतं की नाही. त्याच्यामुळे बंडखोरी वगैरे या सगळ्या गोष्टी त्या वयात दिसतात. त्याच्यानंतर त्याचं एक मत बनतं आणि ते मत नीट बनावं, या सगळ्या प्रवासात नकारात्मकता येऊ नये, हा सपोर्ट त्याला घरातनं मिळतो, समाजातनं मिळतो. आणि मग पूर्ण आयुष्यभर समाजातलं वातावरण त्याच्या व्यवहारावर परिणाम करतं. आणि समाज म्हणजे समाजात निरनिराळे कार्यक्रम करणाऱ्या, विचार बोलणाऱ्या, आचरण घडवणाऱ्या संस्था. लोकमान्य टिळकांनी जागृतीकरता गणेशोत्सव सुरू केले, शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सुरू केला, कारण हे लोकांना समजतं. गणपतीविषयी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला धरून लोक येतात. आल्यावर त्या अनुरोधाने त्यांना जे मिळतं ते घेतात. तिथे त्यांचं शिक्षण होत असतं आणि ते जीवनभर चालणारं शिक्षण आहे. आणि म्हणून संस्थांची भूमिका समाज परिवर्तनामध्ये खूप मोठी आहे. प्रत्येक संस्थेने हे करावंच असं आहे. हे परिवर्तन म्हणजे काय आहे, तर विचाराचं परिवर्तन आहे. एखादी गोष्ट करायची की नाही करायची हा बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे.
बुद्धीचा निश्चय झाल्यावर मन त्याप्रमाणे वागलं पाहिजे. बुद्धीला समजतं मला डायबिटीस आहे, पण मन म्हणतं बटाटे वडा आहे खाऊन टाक, असं असतं. बुद्धी बरोबर मन. बुद्धिम तू सारथिम विद्धीम मन प्रग्रहमेवच. मन लगाम आहेत, पण ते सारथ्याच्या हातात असले पाहिजेत आणि ते प्रत्यक्ष कृतीत आलं पाहिजे. बुद्धीनी आणि मनानी पटलं तरी कृतीत केवळ त्यामुळे येत नाही, कृतीत आणायला सवय करावी लागते. ती जी सवय असते त्याला आपण म्हणतो संस्कार. ही माहिती आहे, हे करायचं आहे. एकदा अशी अनुभव असा आला, बिहारमध्ये मी होतो, खूप तिथे जातपात वगैरे खूप चालतं. त्याच्यामुळे हा विषय नेहमीच असतो की समाजातनं हा दोष गेला पाहिजे, आपण वागलं पाहिजे तसं. तर आमच्या एका विभाग कार्यवाहाने ठरवलं की आता मी प्रवासात समाजाच्या दृष्टीने, ज्यांना आजकाल संविधानाच्या भाषेत शेड्यूल कास्ट वगैरे असं म्हणतो, अशाच घरी मुक्काम करायचा, जेवायचं. आणि त्यांनी ते सुरू केलं. एक 3-4 महिन्यानंतर पुन्हा बैठक झाली, तेव्हा त्यांनी आपला अनुभव सांगितला की मी अशा एका मुख्य शिक्षकाकडे गेलो जेवायला. आता बुद्धीने मी ठरवलं आहे हे असं करायचं आहे, मनानेही ते मान्य आहे, पण मी जेवायला बसल्यानंतर पहिला घास घशाखाली जायला 20 मिनटं लागली. हे होतं सगळं मान्य असूनही. पडिले वळण इंद्रिया सकळा असं जे आहे त्याचंही खूप महत्त्व असतं. त्याच्यामुळे परिवर्तन हे बुद्धीशीही संबंधित आहे, मनाशीही संबंधित आहे आणि कृतीशी सगळ्यात महत्त्वाचा तो संबंध आहे. कारण कृतीचा परिणाम होतो. तुम्ही काय बोलता आणि काय विचार करता याच्यापेक्षा तुम्ही काय दिसता, कसं करता, त्याचाच परिणाम होतो. आणि म्हणून परिवर्तनात काय भूमिका संस्थांची, तर या 3 गोष्टी. समाजाच्या बुद्धीचं योग्य प्रबोधन करणे, तर्कानी बुद्धीनी जे विषय योग्य वाटतात सगळा आगापिछा विचार करून शेवटी जो निष्कर्ष वाटतो तो मनात उतरला पाहिजे. हो हो सगळे म्हणतात, पण मनावर घेतलं पाहिजे. परिवर्तनाचा उपदेश खूप जण करतात, पण स्वतःही वागत नाहीत, असंही होतं. समाजाने देशाकरता त्याग केला पाहिजे, तो हात फिरून इकडे कधीच येत नाही, तो असाच फिरतो. त्याच्यामुळे ते मनावर घेतलं पाहिजे, तशी कृती सुरू झाली पाहिजे. आपण अशी उदाहरणं पाहतो, आजही पाहतो. काही गोष्टींचा परिणाम होतो, लोक आचरण सुरू करतात. आज स्वदेशी इतकं ऐकलं लोकांनी, तर काही ना काही प्रमाणात सुरू झालं आहे. ज्यांचं नव्हतं सुरू झालं त्यांना कोरोनाने शिकवलं, पण ते मनावर घेतलं लोकांनी तर सुरू होतं. लहान मुलं जेव्हा ऐकतात असे विचार, तेव्हा ते लगेच कृती सुरू करतात. आपल्या घरात आईवडिलांनासुद्धा सांगतात, हे असं नाही बरं, असं आहे. कारण मुलांमध्ये एक निश्चल वृत्ती असते, त्यांना बाकी काही काय परिणाम होतील आणि काय भाव पडेल असं काही असा विचार नसतो. ते लगेच योग्य वाटलेले स्वीकार करतात ते. परंतु समाज हा लहान मुलांचा नसतो ना, करते धरते समाजाचे नागरिक असतात. ते नागरिक सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणतात, व्यवहाराचे टक्के टोणपे खाऊन अनुभवी असतात ते. त्याच्यामुळे ते असं म्हणतात, ठीक आहे भाषण ठीक आहे, चांगलं आहे, बरोबर आहे, तुम्ही असंच बोललं पाहिजे आणि असं नेहमी बोलत राहा, समाजाच्या कानावर पडलं पाहिजे, पण करणार नाही. शिवाजी महाराज झाले पाहिजेत, माझ्या घरी नको, अशा प्रकारची एक वृत्ती असते. त्यात काही वाईट नाही, हे स्वाभाविक असतं मनुष्य स्वभावात. याला पार करून ते मनावर घेतील हे पाहावं लागतं. त्याच्याकरता आप्त असणं पाहिजे. समाज कुणाचा ऐकतो?
जे बरोबर बोलतात, तर्काने बोलतात, पटेल असं बोलतात त्यांचं ऐकतो, ही गोष्ट खरी आहे, पण केवळ त्यांचं नाही ऐकत. जे जवळ असतात त्यांचं ऐकतो, जे नेहमीचे असतात त्यांचं ऐकतो, ज्यांना रोज पाहतो त्यांच्यावर एक विश्वास असतो, संबंध असतो, त्यांचं ऐकतो. संस्थांकडे हा गुण आपोआप असतो, कारण ते लोकांमध्ये जातात, लोकाश्रयावर संस्था चालवतात, लोकांमध्ये जास्तीत जास्त जायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे लोकांच्या ते नेहमी परिचित असतात. लोकमान्य सेवा संघात हे जास्त सांगायचं कारण नाही, आपली संस्था त्याच पद्धतीने चालते. हा आपला संपर्क जितका जास्त होईल, संपर्क म्हणजे केवळ ते मुंग्यांची रांग चालत असताना इकडून येणारी मुंगी तिकडून येणाऱ्या मुंगीला भेटून काय बोलते माहीत नाही, मध्ये काहीतरी करते निघून जाते, त्याला नाही म्हणत. कॉन्टॅक्ट नाही संपर्क म्हणजे. संपर्क म्हणजे मनाचा मनाशी संबंध. हा संस्थांचा जुळतो, म्हणून त्या संस्था असाव्यात समाजात असा प्रयत्न सगळेच करतात. काही कारणाने लंगडी पडायला लागली तर नवीन कार्यकर्ते येतात, त्याला उचलून धरतात, पुढे चालवतात, असं होत असतं. परंतु तिसरी गोष्ट महत्त्वाची ही की त्याचा आचरण हे झालं पाहिजे, आणि त्याकरता उदाहरण आपलं असावं लागतं, आणि हा जवळचा संबंध असावा लागतो. म्हणजे मग न सांगता लोक त्याचं अनुकरण करतात. बाकी आदर्श खूप आहेत समाजात, पण आदर्श दूर वाटतात, ते चांगले वाटतात. मुलांना गोष्टी त्यांच्याच सांगतो आपण, विवेकानंदांची सांगतो, भगतसिंगांची सांगतो, शिवाजी महाराजांची सांगतो. परंतु असा काही विषय निघाला की तुमचा मुलगाही भगतसिंग होईल, तर होते काय, आमचा मुलगा काय भगतसिंग होणार, तर भगतसिंगांनी जे केलं ते तोच करू जाणे. समाज त्यांची पुण्यतिथी जयंती नीट करेल, पण त्यांच्यासारखं वागावं असं करणार नाही. करायला लागला घरचा मुलगा तर त्याला बांधून ठेवतील. कारण असं एक इंग्रजी वाक्य आहे, आयडियल्स आर लाईक स्टार्स विच वी कॅन नेवर रीच, बट वी कॅन प्लॉट अवर चार्ट अकॉर्डिंग टू देम. पण त्या ताऱ्यांच्या प्रकाशात जेव्हा आपण आपला मार्ग पाहतो तेव्हा तो कंटकाकिरण असतो, तर त्याच्यावर चालायचं धैर्य सामान्य माणसाला होणं शक्य नाही. पण त्याच्यासारखा कोणी चालतो आहे, ज्याला तो रोज पाहतो, ज्याच्यावर त्याचा थोडा बहुत विश्वास आहे, आणि तो असा आहे म्हणून काय आम्ही असे असतो, आम्ही ते केलं असतं असं ज्याच्याबद्दल वाटतं, तो जर त्या मार्गावर चालतो आहे असं दिसलं तर चांगल्या मार्गावर चालायची हिंमत समाजसुद्धा करतो. हेच त्याचं शास्त्र आहे, हेच लोकसंग्रहाचं हेच शास्त्र आहे. त्याच्यामुळे संस्थांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचणे, आपापला कार्यक्रम घेऊन, पण त्या कार्यक्रमातून जो संदेश आहे तो आपल्या उदाहरणातून लोकांमध्ये प्रचलित करणे, आचरणात प्रचलित करणे अशी राहिली पाहिजे. मग जसं आपण लोकमान्यांचं नाव लावतो असं नाव लावत असो आपण, किंवा काही सिद्धांत म्हणून काही गोष्टी सांगत असो लोकांना, हे सगळं आपल्या संस्थेच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसलं पाहिजे. जेवढं दिसतं तेवढ्याचं अनुकरण होतं. जे नाही दिसत ते केवळ भाषणात राहतं, ते केवळ पुस्तकात राहतं. आता समाज परिवर्तन म्हणजे काय करायचं, कोणचं परिवर्तन पाहिजे? वाईटातून चांगल्याकडे, हे बरोबर आहे, पण चांगलं काय? तर थोडा असा विचार करायचा की समाज हा मनुष्यांचा आहे, समाज पशूंचा नाही. पशूंचा समाज असत नाही, कळप असतात, ते मोडतात आणि पुन्हा बनतात, आणि तो कळप केवळ सर्व्हायव्हलचा मामला असतो. आपल्या जगण्याकरता कळप असणं आवश्यक असतं. जितका प्राणी दुर्बल तितका जास्त संख्येत तो एकत्र राहतो, तेव्हा त्याची सुरक्षा होते. कारण पशूंच्या जीवनात जन्म घेतल्यानंतर मरेपर्यंत जगणे एवढाच उद्देश असतो. का जन्म मिळाला,
मरायचं कशाला असं काही त्याला प्रश्न पडत नाही. जन्माला आहे, निसर्गाने भूक दिली आहे, ती तो भागवतो. सगळ्या आपल्या नैसर्गिक ज्या प्रवृत्ती आहेत त्या शांत करतो. एक दिवस मरतो. मरताना त्याला ना खंत ना खेद. मनुष्य असा नाही आहे, तो विचार करतो. त्याच्यामुळे पशु चारा खाईल, तो उद्याला काही गवत बांधून नेणार नाही, पण मनुष्य साठवण करेल. मनुष्य केलेला साठा वाटून सुद्धा टाकेल किंवा दुसऱ्याचा साठा हडपायचं कारस्थानसुद्धा करेल. विचार करतो, त्याच्यामुळे विचाराला दिशा नसली तो उलट्या दिशेला जातो. ही दिशा त्याला दाखवणं मनुष्य जीवनाची दिशा. मनुष्य हा कळप करून राहत नाही, तो समाज करतो. ज्यांचा जन्म समान आहे, जन्मानी जे समान आहेत त्यांचा समाज असं नाही आहे. समाजापुढे काहीतरी एक ध्येय असावं लागतं. ते असतं. प्रत्येक समाजाला बाळकडूच मिळालेलं असतं. ते केव्हापासून मिळालं, कुठून मिळालं हे शोधून काढता येईल. परंतु विवेकानंद असं म्हणायचे, प्रत्येक राष्ट्राचं काही ना काही प्रयोजन असतं. ते प्रयोजन संपन्न करण्याकरता त्याचा जन्म असतो. ते प्रयोजन कळसाला पोचतं तोपर्यंत त्या समाजाची उन्नती असते. जगाला त्याचं प्रयोजन राहिलं नाही की मग तो समाज नष्ट होतो, ते राष्ट्र नष्ट होतं. असं एक प्रयोजन घेऊन जेव्हा अनेक लोक चालतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. आपल्या देशामध्ये, आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या भाषांचे, सगळ्या पंथोपपंथांचे, सगळ्या प्रांतात राहणारे, निरनिराळ्या प्रकारच्या खाणं पिणं रीतिरिवाज यांचं पालन करणारे सगळे लोक विविध प्रकारचे असले तरी त्यांचं प्रयोजन मात्र एक आहे. आपल्या देशातला मनुष्य, त्याची मान्यता ही आहे, तो तसं करेल न करेल तरी मान्यता हीच आहे, जगायचं कशाला, एकदा सत्य सापडलं पाहिजे, एकदा देव भेटला पाहिजे. उपभोगा करता नाही जगायचं, परोपकार करून जगायचं, ही मान्यता आहे सर्वात. आणि समाज म्हणून एक सामूहिक त्याचं प्रयोजन आपल्याला पूर्वजांनी दिलं आहे. एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्र जन्मनात स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. सगळ्या जगाला आपल्या जीवनाच्या उदाहरणातून जीवन कसं जगावं हे शिकवायचं. जीवन कशाकरता करायचं, खर्ची घालायचं आणि कसं जगायचं हे वेळोवेळी आपण केलेलं आहे. आज त्याची आवश्यकता उत्पन्न झालेली आहे. ते मनुष्याचं जीवन कसं असावं. मनुष्य हा कळप करत नाही, मनुष्य हा संबंध जोडतो. आपलं कुटुंब म्हणजे मनुष्य प्राण्यांचा एक कळप असं नाही आहे. आपलं कुटुंब म्हणजे नातेवाईक आहोत आपण. आणि जेव्हा आपण परिवार म्हणतो तेव्हा आणखी पुढे जातो. नित्यसंबंधातल्या गोष्टी, घरासमोरचं कडुलिंबाचं झाड, घरात पाळलेली मांजर, पिंजऱ्यातला पोपट, घरासमोर बांधलेली गाय, घरी नित्य येऊन केस कापून देणारा न्हावी, आता सलूनमध्ये जावं लागतं, नेहमीचा आपला सलूनवाला, कोपऱ्यावरचा पांठेलेवाला, हे सगळे आपल्या जीवनाशी संबंधित लोक असतात. ह्या सगळ्यांचा मिळून आपण परिवार मानतो. परिसरातले सगळे म्हणून परिवार असतो. कारण मनुष्य हा स्वार्थाकरता, आपल्या नैसर्गिक भुका भागवण्याकरता कळप करत नाही. तो हे सगळं असेल नसेल तरी संबंध असतो, संबंध कायम राहतो. अरे कसा तुमचा मुलगा तिकडे अमेरिकेत काही येऊन पाहायला तयार नाही, तुम्ही आजारी पडता, तो सुट्टी घेऊन येत नाही, काय सोडून द्या त्याला, असं म्हटलं तर बाप म्हणेल असं कसं सोडून द्या, काही झालं तरी आमचा मुलगा आहे तो, हा काही झालं तरी तो आमचा असतो, असे संबंध माणूस जोडतो. म्हणून मनुष्यानी स्वार्थाकरता जगायचं नाही, मनुष्यानी संबंधाकरता जगायचं. आणि मनुष्याचा संबंध कुठे कुठे आहे असं जर पाहायला गेलं तर आपल्या परंपरेत तर असं आहे की हे विश्वची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला, ही मनुष्य मात्राच्या
उन्नतीची परिसीमा आपण मानतो. तो हा जो काही झालं तरी संबंध आहे, तो संबंध चराचराशी जोडतो. आणि त्याच्यामुळे मनुष्यानी त्या संबंधाच्या आपलेपणातून सगळ्या सृष्टीकडे पाहिलं पाहिजे, सगळ्यांशी व्यवहार केला पाहिजे. मग आता आज आपल्या देशाची जी स्थिती आहे त्याच्यात याचं प्रॅक्टिकल मॉडेल काय आहे, वर्किंग प्लॅन काय आहे, असा विचार केला तर एक गोष्ट मनात येते. कुटुंबांच्या संबंधाचे बंधसुद्धा ढिले व्हायला सुरुवात झाली आहे. फार टोकाचा जडवाद आपल्याकडे काही वर्ष राबवल्या गेला, रुळवल्या गेला आणि त्याचा परिणाम म्हणून विशेष करून नव्या पिढीमध्ये जडवाद आणि उपभोगवाद यांचं प्राबल्य झाल्यामुळे, शिवाय परिस्थितीमुळे कुटुंबच लहान झाली, त्याच्यामुळे अनेक लोकांच्या कुटुंबात वावरायची सवय नसल्यामुळे इगो मॅनेजमेंटची सवय राहिलेली नाही. आणि आज जी, क्षमा करा पण वास्तविकता ही आहे, सुशिक्षित आणि संपन्न वर्गामध्ये कुटुंबांमध्ये जी विस्कळीतता दिसते ती अशिक्षित आणि विपन्न वर्गात नाही दिसत, कमी दिसते. ती जी दिसते त्याचं कारण हे आहे. त्याच्यामुळे त्याचं प्रबोधन व्हायला पाहिजे. देशात सुद्धा आम्ही पाहतो की आपण सगळे एका देशाचे लोक असून वसुधैव कुटुंबकम इकडे आपण सांगतो G20च्या देशांना, आणि आपण आपल्यामध्ये किती भेद पाळतो. लहान सहान गोष्टी होतात, आपण किती मोठा फरक करतो. आत्ताच 1-2 दिवसात एक भेट झाली. एक तरुण मुलगा, नोकरी करणारा, मुंबईत राहिलेला, इंदोरला राहिलेला, तो तक्रार करत होता, शेजारी बसला होता. तर एका प्रांतात गेला, नोकरीला गेला आणि कार आहे त्याजवळ, त्या कारचा काच फुटला म्हणून गॅरेजमध्ये गेला. त्याला हिंदीत म्हणाला रिपेअर करून दे. त्यांनी वरसुद्धा नाही पाहिलं, इंग्रजीत बोलला, त्याला समजलं नाही. मग यांनी खुणा करून काही सांगितलं. तेव्हा तो त्याला ज्या गॅरेजवाला जो बोलत नव्हता तो हिंदीत त्याशी बोलला की तुम्ही हिंदी लोक इथे येता, आमची भाषा वगैरे काही शिकत नाही, जोपर्यंत आमच्या भाषेत तुम्ही बोलणार नाही आम्ही तुमच्याशी व्यवहार करणार. ठीक आहे, झालं हो, असं होतं आपल्या देशात, हेही होऊ नये. पण हे झाल्यावर तो काय म्हणतो, तो म्हणतो इकडले सगळे लोक असेच आहेत. मग हे असेच आहेत म्हटल्यावर आमच्या इथे होळी कशी होते आणि तुमच्या इथे काहीच होत नाही. आपण नाही होत, तिथे दुसरं काहीतरी होतं ते तुमच्या इथे होत नाही. पण ते सुद्धा आपल्याला लक्षात येत. म्हणजे आपली दृष्टी तू माझ्यापेक्षा कसा वेगळा आहेस हीच होते. आपलेपणाची दृष्टी अशी नसते. तू कसाही असला तरी पहिल्यांदा माझा आहेस ही आपलेपणाची दृष्टी असते. ही आपल्या देशाच्या व्यवहारातही दिसत नाही. आणि म्हणून या आपलेपणाच्या व्यवहाराच्या दृष्टीने हे 3 परीघ जे आहेत, आपला संपूर्ण समाज, आपण आणि आपलं कुटुंब, आणि आपण दोन्ही म्हणजे समाज आणि कुटुंब ज्यात वावरतो ती आपली सृष्टी, यांच्यामधला हा आपलेपणा वाढण्याची जरूर आहे. त्याकरता काही करण्याची जरूर आहे. आपण जे कार्यक्रम करतो त्याच्यातून हा आपलेपणा साधला पाहिजे. आम्ही संघात काय करतो, समरसता अशी एक गतिविधी चालते, ती या आपलेपणाचा प्रचार बौद्धिक दृष्टीने करते वगैरे वगैरे. पण स्वयंसेवकांना आम्ही म्हणतो की ते गतिविधीची कामं आहेत, पण आचरणात्मक भाग आपला सर्वांचा आहे. तो आचरणात्मक भाग काय आहे, आपलेपणा जर आहे तर माझ्या क्षेत्रामध्ये जितक्या प्रकारचे भारतीय राहतात, आम्ही सगळ्या भारतीयांना एकच आणि आपलेच मानतो, पण जग त्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहतं.
भाषा, प्रांत, जाती, मत वगैरे 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 सगळं. जितक्या प्रकारचे भारतीय आमच्या संचाराच्या क्षेत्रात राहतात तितक्या प्रकारच्या भारतीयांमधून माझे स्वतःचे मित्र असले पाहिजेत, माझ्या कुटुंबाची मित्र कुटुंब असली पाहिजे, त्यांच्याकडे माझं जाणं येणं असलं पाहिजे, माझ्याकडे त्यांचं जाणं येणं असलं पाहिजे. आणि सामान्य मित्रांचं आणि मित्र कुटुंबांचं आपसात जे वागणं जसं चालतं, उठण्या बसण्याचे जे व्यवहार चालतात व्यक्तिगत आणि सार्वजनिक, ते सगळे आमच्यात होत असले पाहिजेत. हे पुढे जाऊन करायची जरूर, हे आपोआप होणार नाही. एक काळ होता हे आपोआप होत असे, पण आता तो दुरावा इतका वाढला आहे की हे आपोआप होत नाही. प्रत्येकजण आपापला कळप शोधतो असं होतं. मेडिकल कॉलेजमध्ये एकदा गेलो, तिथे मेससुद्धा जातीनी आहे मेस, आणि कोणालाच त्याचं काही वाटत नव्हतं. इतकं असल्यामुळे हे जर करायचं असेल तर याच्याकरता आपल्याला पुढे आलं पाहिजे, आणि आपल्या हातात आहे. मी आणि माझं कुटुंब यांनी हे केलं पाहिजे. मी आणि माझं कुटुंब, कुटुंबातला हा संस्कार आपलेपणाचा, त्याच्याकरता काय करायचं तर संवाद करायचा. आजकाल तर बोलणंच बंद झालं ना कुटुंबात. बाहेरचा माणूस आला, या या बसा बसा, चहा घेता का, साखर हवी का, मग तोही आपला मोबाईल काढून बसतो, हाही आपला मोबाईल काढून बसतो. मुलं शाळेतून येतात, टी व्ही समोर कार्टून किंवा आपला मोबाईल काढून त्यात काही पाहतात. प्रत्येकाजवळ आहे. आई वडील ऑफिसातून येतात, आपापल्या मोबाईलवर. आपसात बोलणंच बंद. कोण काय करतो आहे एकाचा दुसऱ्याला काही खबरबात पत्ता काही नाही. जेव्हा एखादा झटका बसतो तेव्हा लक्षात येते की असं असं चालू आहे. त्याचे किती भयंकर परिणाम होतात. जेव्हा उघडकीला येतं तेव्हा ते संकट किती मोठं झालेलं असतं. मग आठवड्यातून एक दिवस सगळ्यांनी जेवणाची वेळ संध्याकाळची ठरवायची आणि सगळ्यांनी यायचं त्या दिवशी. आणि आपलं कुटुंब म्हणजे केवळ फक्त आपण नाही. मी मोहन आहे, पण केवळ मोहन नाही, भागवत आहे. मग केवळ मोहन मधुकरराव भागवत आहे. ही सगळी माझी जी परंपरा आहे ती माझ्या ओळखीचा एक भाग आहे. त्याच्यामुळे एकत्र यायचं, आपल्या श्रद्धेनुसार जी श्रद्धा चालत आलेली आहे, भजन पूजन जे काय असेल ते करायचं. घरी बनवलेलं जेवण त्या दिवशी करायचं, त्याच्यातली कोणताही दोष न काढता. दोष उरू द्यायचा नाही, असला तर सहन करायचा. आणि मग 3-4 तास गप्पा मारायच्या. 2 विषय, मी कोण, माझे पूर्वज कोण, आपण कोण, आपले पूर्वज कोण. म्हणजे आई वडील दोन्हीकडून आपल्याला श्राद्धाच्या वेळेला ते 3 पिढ्या मागे जावंच लागतं. कमीत कमी तितकं मागे कोण आमचे पूर्वज, त्यांचं काय वैशिष्ट्य, घरात कुठल्या परंपरा आपण चालू ठेवल्या, त्या आहेत की नाही चालू, कोणत्या असल्या पाहिजेत. काही परंपरा बदलाव्या लागतील बदलत्या काळानुसार, काही त्याज्य असतील त्या सोडतो की नाही, आणि जे चांगलं आहे ते टिकवून ठेवलं आहे की नाही. आपल्या घरात कोणची चित्र लावायची परंपरा आहे, जी चित्र लावू तसं आपण होऊ ना, ते नीट आहे की नाही. अशा अनेक गोष्टींवर संवाद करायचा. नियम सांगायचे नाहीत, असं करा म्हणायचं नाही. नवी पिढी प्रश्न विचारेल, त्या शंका समाधान करायचं. गप्पा होऊ द्यायच्या. गप्पातून एखाद्या गोष्टीवर एकमत होईल ती लागू करायची. आपण आणि आपले पूर्वज म्हणजे आपला देश आहे, त्याची परंपरा आहे. समृद्धतेने आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे. शाळेत प्रतिज्ञा असते त्याची. ती परंपरा आठवायची. कोण होते, काय होते, माहिती पाहिजे ना. शिवाजी महाराज माहीत नाहीत आज नव्या पिढीला. राणा प्रताप माहीत नाही आहे. गांधीजी सविस्तर माहिती नाहीत. सावरकर सविस्तर माहिती नाहीत. सोशल मीडियावर कॉमेंट्स येतात त्या माहिती असतात. मुळात माहिती नसतं, ओरिजिनल माहीत नसतं. त्याच्यामुळे खूप लवकर गैरसमज करून देता येतात. हाही बेस पक्का झाला पाहिजे घरी गप्पा गोष्टीतून. आणि दुसरा विषय, मी माझ्याकरता रोज वेळ खर्च करतो, माझ्या कुटुंबाकरता रोज वेळ खर्च करतो.
माझ्याकरता पैसा खर्च करतो, कुटुंबाकरता रोज खर्च करतो आपण. हे दोन्हीही ज्याच्यामुळे टिकून आहे तो आपला समाज, देश, राष्ट्र. ह्याच्याकरता रोज मी किती वेळ खर्च करतो आणि रोजची किती कमाई यांच्याकरता बाजूला ठेवतो. रोजच्या रोज देता येणं शक्य नसेल, महिन्यातून एकदा देऊ, वर्षातून एकदा देऊ, पण बाजूला काढतो की नाही त्यांचा वाटा. प्रत्येकाने, लहान मुलालासुद्धा करता येतं. शाळेत जाणारा मुलगा तो आपल्या घरी भांडी धुवायला येणारी कामवाली तिच्या लहान मुलाला 2 वर्ग शिकवू शकतो. तो जर हे करेल तर लहानपणापासून त्याला एक चांगली प्रवृत्ती मिळेल. हा विचार तिथे व्हायला पाहिजे आणि चर्चेतून सहमती झाल्यावर ती लागू करायची. अनुभव असा आहे की चर्चा शेवटी योग्य वळणावरच जाते, योग्य निष्कर्षच निघतात आणि ते कुटुंबात लागूसुद्धा होतात. याला आम्ही म्हणतो कुटुंब प्रबोधन. आणि पर्यावरणाची इतकी आपण चर्चा करतो, पण आपल्याकडे पाणी वापरायचं त्याचा काही नियम असला पाहिजे. पाणी जपून वापरा, पाणी बचाव, साठवा, जपून वापरा. घरामध्ये हरित घर करा. कुंड्यातून सुद्धा आजकाल शेतीबिती होते. भाजीपाला तर निघतोच घरचा. गॅलरीमध्ये शेती करतात लोक, पुष्कळ ठिकाणी आता शहरात आहे. वृक्षारोपणाचे वगैरे कार्यक्रम होतात, त्यात भाग घेतला पाहिजे. जितकं हिरवगार सगळीकडे करायचं ती करायचं. आणि पॉलिथिन, सिंगल यूज प्लास्टिक यांचा उपयोग बंद करायचा. छोटीशी कृती आहे, बाकी सगळं आहे. मग नद्या साफ करणं वगैरे वगैरे सगळे उपक्रम आहेत, त्यात काम करतात. सगळे नाही करू शकत, पण प्रत्येक माणूस आपल्या घरी एवढं करू शकतो. पाणी बचाव, प्लास्टिक हटाव, पेड़ लगाव, हे केलं पाहिजे. आणि आता हा आपला देश मोठा झाला पाहिजे, तर त्या मोठेपणाच्या पायामध्ये एक गोष्ट असते, जो सुरक्षित आहे तो मोठा होतो, जो अरक्षित आहे तो अस्तित्व टिकवायच्याच भानगडीत खर्ची पडतो. आक्रमणाच्या काळात, युद्धाच्या काळात प्रगती नाही होत. प्रगती शांतीच्या काळात होते. शांती सुरक्षित असते. सुरक्षित असेल तर शांती राहील. आणि सुरक्षित जास्तीत जास्त तेव्हा राहू शकतो जेव्हा आपण स्वावलंबी असू. म्हणून स्वदेशी. स्वदेशी म्हणजे काय? बाहेरच्या वस्तू वापरू नका, बाहेर देशातल्या. आपल्या एवढं नाही आहे साधं. विनोबाजी असं म्हणतात, स्वदेशी म्हणजे स्वावलंबन आणि अहिंसा. त्याच्यात आम्ही एक जोडतो, स्वावलंबन, अहिंसा आणि सादगी, साधेपणा. कमीत काटकसरीने जगायचं, कंजूसपणाने नाही जगायचं, काटकसरीने जगायचं. मिक्सर बिघडला लगेच नवा आणतो, तो रिपेअर होऊ शकतो, पण नाही आपण नवा आणतो, तो जातो कबाडीत. असं का? खरंच घरामध्ये 2 कारची आवश्यकता आहे का? टी व्ही पाहिजे, ठीक आहे. आजकाल रेडिओ नाही चालत, टी व्ही पाहिजे. जगात काय चाललं आहे त्याची माहिती असली पाहिजे. पण मग तो कलर टी व्हीच पाहिजे. कलर त्यातलाही तो मोठ्या स्क्रीनचा पाहिजे, त्यातही तो फ्लॅट टी व्ही पाहिजे, मग स्मार्ट टी व्ही पाहिजे, असं वाढत जातं. गरज आहे रोजच्या बातम्या, एखाद वेळेस मनोरंजनाकरता काही सिरियल, सिनेमा वगैरे ठीक, पण गरजेपेक्षा कितीतरी जास्त वाढत जातं. अशी जी उधळपट्टी चालते ती सुद्धा आपल्याला परावलंबी बनवते. आणि म्हणून स्वावलंबन याच्यामध्ये आपल्या घरी जे करता येतं ते बाहेरून आणायची जरूर नाही. बाजारातून आणायचं ते लोकांचा रोजगार चालावा याच्याकरता आणायचं. पूर्वी पद्धतच आहे आपल्याकडे, भोगी म्हणून दिवस असतो. मातीची भांडी असत घरात पूर्वी, तर लोक भोगीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातली सगळी भांडीकुंडी घेऊन गावाबाहेर जायचे आणि ते एका ठिकाणी ती सगळी भांडी फेकून द्यायचे, फोडून टाकायचे. मातीचीच भांडी, त्याची माती होणार, पर्यावरणाला काही धोका बिका नाही. परत येताना कुंभारवाड्यातून सगळी मातीची भांडी नवीन खरेदी करून जायचं. दरवर्षी त्यांना एक गिराईक मिळणार, वर्षभराची भांडी, रोजगार झाला.
अशा लहान लहान प्रथा होत्या. आता जमाना बदलला, मातीच्या भांड्यांचा राहिला नाही, पण यात आपण कसं राहू शकतो? उधळपट्टी न करता की काटकसरीने राहू शकतो. पैसा वाचतो, तो पैसा आपल्याकडे अनेक लोकांना आर्थिक दृष्टीने चणचण आहे, अनेक गोष्टी करता येत नाहीत, शिकता येत नाहीत, उपचार घेता येत नाहीत, उपचाराअभावी मरतात लोक. आपले जर आहेत तर इथून पैसा वाचवून तिथे त्यांच्याकडे जायला काय हरकत आहे? माणूस म्हणवतो आपण, हाच माणुसकीचा व्यवहार आहे. स्वदेशीमध्ये माणुसकी ही अहिंसा आहे. आपण रोजगार मारत नाही, आपल्या देशातल्या लोकांचा रोजगार न मारता आपण जीवन चालवतो. बाहेर देशातून नाही घेत गोष्ट, नसेल आपल्या देशात चालवतो त्याच्याशिवाय. साबण न लावता सुद्धा कातडी चांगली राहते, पुष्कळांचे अनुभव आहेत. लावू नका असं म्हणत नाही मी, सांगतो, पण अशक्य नाही आहे. पण आवश्यकच आहे, जीवन आवश्यक आहे, औषध आहे. आपल्या देशात नाही होत, बाहेरून आणायचं आहे, ते आणलं पाहिजे. व्यापारी संबंध आंतरराष्ट्रीय टिकवायला काही त्यांच्या वस्तू येऊ द्याव्या लागतात. त्यांच्या मालावर काही जकात कमी करावी लागते. आपल्याला पाठवायचे असतात, त्या एक्सचेंजमध्ये हे सगळं होतं. याला धरून जे चालतं ते ठीक आहे. परंतु आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनात ही सादगी पाहिजे, स्वनिर्भरता पाहिजे. हे स्वदेशी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो देश सुरक्षित ज्या देशातले लोक त्या देशाचं अनुशासन पालन करतात, लाल बत्ती न तोडता जातात. आपण मुंबईत राहतो, कितीतरी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. साधे नागरिकत्वाचे नियम आपण पाळतो का? खूप शिकवायची जरूर आहे. ही जबाबदारी आहे. देश चालवणं ही ठेक्याने देण्याची गोष्ट नाही आहे. देश चालतो याच्यावर चालतो. पूर्वी लोक उदाहरण देत असत, शिस्तीने वागायचा रे, तिकडे जा विदेशात, क्यू कसा असतो पहा, इथं लोकलमध्ये चालते जशी धक्काबुक्की, तिथे तसं नसतं. आता आपल्या इकडली उदाहरणं तिकडे जायला लागली आहेत. ही चांगली प्रगती आहे. पण रोजच्या जीवनात सामान्य माणूससुद्धा या जबाबदारीने वागतो का? शेंगा खाल्ल्या गाडीमध्ये, टर्फलं टाकून दिली. ऊस खाल्ला, एक जपानी बाई बसली होती मुलाला घेऊन आपल्या इथल्या गाडीत, आणि ऊस आणला आणि ऊस खाल्ला. तर तिने ते त्याच्या ऊसाच्या तराट्या पहिल्यांदा सोलल्या, त्याची एक आकर्षक वस्तू बनवली, मुलाला खेळणं म्हणून दिली, आणि चावून चोथा झालेलं ते सगळं गोळा करून एका पेपर बॅगमध्ये बसून ती वाट पाहते आहे. स्टेशनावर गाडी थांबल्यावर डस्टबिन दिसत आहे का कुठे? शेजारच्यांनी विचारलं काय पाहता? त्याला कौतुक वाटलं त्या तराटीचं तिने जे शिल्प केलं ते. तर ती म्हणाली की हे टाकायचं कुठे, कचरा आहे, फेकून द्या ना. म्हणून नाही, असं कसं? ही सामान्य अनुशासनाची जाणीव, नागरिक अनुशासन, नागरिक जबाबदारी, नागरिक संवेदना, याची जागृती. चांगला माणूस होणं म्हणजे काय? या 5 गोष्टी आहेत. आणखीनही असतील, याच 5 असल्या पाहिजे असंही नाही. पण आम्ही आता सांगायच असं म्हणतो की या 5 गोष्टीवर आपण जरा केंद्रित होऊ. आपल्या स्वयंसेवकांचं उदाहरण, त्याच्या आधाराने समाजात परिवर्तन. संस्थांना हे करायला पाहिजे. संस्था आपापला कार्यक्रम घेऊन, काही असे आपापले विषय निवडून, ज्याच्यामुळे आपल्या देशातला सामान्य माणूस हा योग्य माणूस बनेल, चांगला माणूस बनेल. त्याकरता त्या कार्यक्रमांच्याद्वारे त्याच्या नित्यसंपर्कात राहून आपल्या उदाहरणांनी, प्रबोधनाने आणि वारंवार आळवणीने मन बनवायचं आहे. म्हणून लोकाराधन ज्याला म्हणतात ते करून या प्रकारचं परिवर्तन घडवेल. ही सदा सर्वदा सर्व समाजांमध्ये प्रत्येक संस्थेची जबाबदारी असते. कारण संस्था ही नेहमी सार्वजनिक असते. सेवा करणारी संस्था किंवा पैसा मिळवून देणारी संस्था, या सगळ्या सामान्य लोकांशी संबंधित संस्था असतात. त्यांचं एक कर्तव्य आहे. हे संस्था जीवन आपलं कर्तव्य जेव्हा नीट पार पाडतं तेव्हा 24 तासात जे वातावरण
प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे, ते वातावरण सगळ्या देशात उभं राहतं. टिळकांच्या काळात अशा अनेक संस्था होत्या आणि प्रत्येकजण देशाच्या स्वातंत्र्याकरता जागृती हा विषय घेऊन काही ना काही करत होता. दोनच, समाज सुधार आणि देशाचं स्वातंत्र्य, 2 धारा होत्या. त्याला घेऊन सगळे काही ना काही करत. गणेशोत्सवात गाणी तीच, नाटकातली पदं तीच, कथानकं तीच. किती मोठं काम झालं. टिळकांसारख्या नेत्यांनी तर केलीच जागृती, पण केवळ त्यांनी केली असं नाही. या सगळ्या लोकांनी हातभार लावला आणि या सगळ्यांच्या काठ्या लागल्या तेव्हा तो आपल्या देशाच्या स्वतंत्रतेचा गोवर्धन उंच उभारल्या गेला. सगळ्यांनी काठ्या लावला तेव्हा भगवंताची उंगली त्याला लागली. आज अशा प्रकारच्या उद्यमाची जरूर असल्यामुळे संस्थांनी सामाजिक परिवर्तनाच्या या कार्यात आपापले विषय निवडून, मी 5 वानगी दाखल सांगितले, असं आणखीनही विचार होऊ शकतो. याही विषयात आपण काही करू शकता. परंतु असे विषय निवडून समाजामध्ये आचरणाचं परिवर्तन हृदयपालटामुळे होईल. आचरणाचं परिवर्तन पोलीस उभा असेल तरी होतं. आचरणाचं परिवर्तन ईडीची धाड पडू नये म्हणूनही होतं. ते नको आहे. मनापासून झालं पाहिजे आणि बुद्धीने समजून झालं पाहिजे. तो करतो म्हणून नाही, विवेकाने झालं पाहिजे. असं परिवर्तन घडवायची भूमिका ही प्रत्येक सामाजिक संस्थेची आज जबाबदारी आहे असं मला वाटतं. पाहताना अनुभव येतो की बऱ्याच संस्था हे काम करतात, पण सगळ्यांनी केलं तर हे परिवर्तन फार लवकर घडून येईल. फार लवकर आपल्या देशाचं आणि जगाचं नष्टचर्य संपवून प्रगतीचे दिवस सगळ्यांनाच सुखलाभ होतील. असा संस्था चांगली असणे, समाजाचं चांगलं काम करणे, जगाचं कल्याण करणे, असे एका दगडात 3-3 पक्षी मारणारा हा उपाय मला वाटतो. आणि म्हणून आपल्या चिंतनाकरता तो मी आपल्यासमोर मांडलेला आहे. थोडंसं लांबलं भाषण, पण आपण न कंटाळता ऐकून घेतलं असं इथून पाहिल्यावर वाटतं. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मोहनजी. आपल्या सर्वसमावेशक मार्गदर्शनाचा लाभ आम्हा सर्वांना नक्कीच झाला आहे. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन इथे आल्याबद्दल मी संस्थेतर्फे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार. कार्यक्रमाचा शेवट आपण वंदे मातरम गीताने करणार आहोत. मी संगीता साने हिला विनंती करतो की वंदे मातरम म्हणण्यासाठी तिने व्यासपीठावर यावं. धन्यवाद. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की माता. आम्हाला एवढं शिकायला मिळालं की